गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हा टॉपिक सुरू केलेला होता. त्या टॉपिकमधला आपण ग्रोथ हार्मोन म्हणजेच फायटो हार्मोन हा पॉईंट बघत होतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोनमध्ये आपण ऑक्झिन हा एक हार्मोन स्टडी केला. त्याच्यानंतर जिबर्लिन हा दुसरा हार्मोन स्टडी केला होता. ऑक्झिन आणि जिबर्लिन हे दोन हार्मोन स्टडी करून झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्याची इन्फॉर्मेशन, द सायंटिस्ट अँड द with that the physiological effect and application of the जिबर्लिन and ऑक्झिन झालेलं आहे. म्हणजे रोल थोडक्यामध्ये रोल ऑफ द जिबर्लिन and ऑक्झिन कंप्लीट झालेला आहे. नाऊ वी हॅव टू सी द नेक्स्ट फायटो हार्मोन इज द सायटोकायनिन. ओके, सायटोकायनिन इट इज द अनदर ग्रोथ हार्मोन दॅट प्रमोट द सेल डिव्हिजन. ओके, लिथम coined the term cytokinin and the first cytokinin was discovered by Skug and Miller. लिथम यांनी सायटोकायनिन हे नाव दिलेलं आहे. तर पहिलं सायटोकायनिन जे आहे ते कोणी डिस्कवर केलेलं आहे? स्कूग अँड मिलर ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ द कॅलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटियाना टॅबकम. टोबॅकोच्या कॅलस टिश्यू कल्चरमध्ये त्यांनी पहिल्यांदा सायटोकायनिन हे हार्मोन बघितलेलं होतं. कुणी? स्कूग अँड मिलर यांनी पहिल्यांदा टोबॅकोच्या स्टडीमध्ये सायटोकायनिन हे हार्मोन बघितलेलं होतं, ऑब्झर्व केलं होतं. ओके, आता कशामधून त्यांना लक्षात आलं की हे सुद्धा ग्रोथ हार्मोन आहे? तर त्यांनी न्यूट्रिशनल मीडियम जे यूज केलं होतं, न्यूट्रियंट मीडियम, त्या न्यूट्रियंट मीडियममध्ये त्यांनी कोकोनट मिल्क यूज केलं होतं. काय यूज केलं होतं? कोकोनट मिल्क. अँड द कोकोनट मिल्क हॅविंग द ग्रेट अमाऊंट ऑफ द सायटोकायनिन. कोकोनट मिल्कमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सायटोकायनिनचं प्रमाण असतं. ओके, अँड कोकोनट मिल्क अँड द डिग्रेडेड सॅम्पल ऑफ द DNA म्हणजे काय? हेरिंग स्पर्म पासून तयार केलेलं DNA त्यांनी यूज केलं होतं. ॲक्च्युअली फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये की कोकोनट मिल्क इज यूज्ड ॲज अ न्यूट्रियंट मीडियम फॉर द टिश्यू कल्चर ऑफ द टोबॅको. ओके, आणि त्याच्यामधून त्यांच्या लक्षात आलं की सायटोकायनिन हे काय आहे? ग्रोथ हार्मोन आहे. आफ्टर दॅट दे नेम्ड सायटोकायनिन ॲज अ कायनेटिन. सायटोकायनिन इज नेम्ड ॲज द कायनेटिन. ओके, केमिकली कायनिन आर 6 परफ्युरिल अमायनो प्युराईन. काय आहे? अमायनो प्युराईन आहे. तर मोस्टली सायटोकायनिन म्हणजे काय असणार आहे? इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्युराईन नायट्रोजन बेस ॲडेनाईन. प्युराईन नायट्रोजन बेस ॲडेनाईनपासून तयार झालेलं काय आहे? एक डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, इट इज सिंथेसाइज्ड बाय यंग प्लांट ऑर्गन लाईक रूट टिप टू द सम एक्सटेंट इन द सीड्स, फ्रूट अँड लिव्ज वेअर ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन ऑकर. ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन कंटिन्युअस होत असतं, अशा पार्टमध्ये सायटोकायनिन दिसून येत असतं. सायटोकायनिन सिंथेसाइज होतं. मग यंग प्लांट ऑर्गन म्हणजे स्टेम असणार आहे, रूट टिप असणार आहे किंवा स्टेम टिप असणार आहे, सीड्स असणार आहेत, फ्रूट फॉर्म होणारा पार्ट असणार आहे. ह्याच्यामध्ये हे सेल डिव्हिजन ऑकर होत असं दिसून येत असतं. त्यामुळे तिथं सायटोकायनिन जास्त प्रमाणामध्ये असतं. ओके, 6-बेन्झिल ॲडेनाईन इज अ सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. नॅचरल पण काही आहेत. तर नॅचरल जर आपण म्हणतो तर कोकोनट मिल्क इज अ सोर्स ऑफ द सायटोकायनिन. ओके, विच इज प्रेझेंट नॅचरली. ओके, बट देर इज some synthetic cytokinin that are the 6-benzyl adenine is a synthetic cytokinin hormone. Okay, the first natural cytokinin was obtained from the unripe maize grain. म्हणजे maize grain which are unripe, in that the cytokinin is present mostly, that are studied by the Lytham. Okay, म्हणजे नॅचरल पण असतात आणि सिंथेटिक पण असतात. आपण ऑक्झिनमध्ये बघितलं, नॅचरल ऑक्झिन बघितलं आहे, सिंथेटिक ऑक्झिन बघितलं आहे. जिबर्लिनचं तर इट इज सिक्रेटेड बाय द फंगाय. जिबर्लिन इज सिक्रेटेड बाय द फंगाय अँड इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द नॅचरली इन द प्लांट. म्हणजे ह्या टाईपमध्ये नॅचरलच्या स्वरूपात नॅचरलसुद्धा असणार आहेत आणि आर्टिफिशियलसुद्धा असणार आहे. त्या टाईपमध्ये इथं नॅचरल कशामध्ये आहे? अनराईप मेज ग्रेनमध्ये लिथम यांनी पहिल्यांदा बघितलं. ओके, आणि द स्कूग अँड मिलरनी
कोकोनट मिल्कमध्ये बघितलं होतं. तर सिंथेटिक सायटोकायनिन कशामध्ये सांगितले, 6 बेन्झिल ॲडेनाईनमध्ये सांगितलेलं आहे. ओके, देर आर सेव्हरल डिफरंट टाईप्स, कित्येक आहेत, त्यातले मेन 7 टाईप्स आहेत that are recorded from the plant. Natural cyanokinin are also reported from the plant like banana, flowers, apple and tomato fruit. कोकोनट मिल्क ह्याच्यामध्ये सुद्धा हे फ्लॉवर्स सायटोकायनिन दिसून येतं. Now the physiological effect and the application of the cytokinin. The physiological effect किंवा application म्हणजेच काय, रोल ऑफ सायटोकायनिन. What is the role? The first is the cytokinin play an important role in the inducing cell division. Cell division साठी, cell enlargement साठी cytokinin responsible आहे. When they are combined with auxin, it can induce the cell division even in the permanent cell. ऑक्झिन बरोबर मिळून ते एक परमनंट सेल तयार करू शकतं. ओके, सायटोकायनिन डिले senescence by preventing degradation of metabolite or by the promoting the synthesis of the metabolite. senescence डिले करणे किंवा फ्लॉवरिंग डिले करणे असं जर होत असतं तर सायटोकायनिन हे करू शकतं. बाय प्रिव्हेंटिंग द डिग्रेडेशन ऑफ द मेटाबोलाइट डिग्रेड करून हे काम, सेनेसेन्सचं काम होऊ शकतं. ओके, नेक्स्ट, सायटोकायनिन स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ द लॅटरल बड अँड रिड्यूस द ॲपिकल डॉमिनन्स. सायटोकायनिन हे काय करत असतं, जो काही प्लांट आहे त्याची लॅटरल बड म्हणजे त्याच्या ब्रँच वाढवत असतो आणि त्याची जी काही उंची कमी करू शकतो. ॲपिकल डॉमिनन्स रिड्यूस करून लॅटरल बडची ग्रोथ करू शकतो, जेणेकरून प्लांटचं घेर वाढेल. उंची वाढवायचं थांबून ब्रँचेस वाढवायचं काम कोण करत असतो, सायटोकायनिन. ओके, सायटोकायनिन प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ द इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम हे जे आहे हे तयार करायचं काम कोण करत असतं, सायटोकायनिन. कारण इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम कशासाठी, तर ब्रँचेस फॉर्म करण्यासाठी, आणि ब्रँच फॉर्म करण्यासाठी हा कॅम्बियम लागतो, म्हणून सायटोकायनिन हा महत्त्वाचा आहे. ओके, सायटोकायनिन इनिशिएट द फॉर्मेशन ऑफ क्लोरोप्लास्ट इन द प्रेझेन्स ऑफ द लाईट. सायटोकायनिन काय करत असतो, क्लोरोप्लास्ट फॉर्म करायचं काम सायटोकायनिन करू शकतो. जेव्हा लाईट असेल म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ लाईट क्लोरोप्लास्ट फॉर्मेशन, क्लोरोप्लास्ट ही सेल ऑर्गॅनिल तयार करायचं काम सायटोकायनिन हा हार्मोन करत असतो. ओके, दिस इज द रिपोर्टेड बाय द रिचमॉन्ड लॅग. रिचमॉन्ड लॅगनी यांनी सांगितलेलं आहे की सेनेसन्स किंवा प्रिव्हेंटिंग द डिग्रेडेशन ऑफ द मेटाबोलाइट्स ही जी कामं आहेत किंवा सायटोकायनिनची जी काही कामं आहेत ही टोटली रिपोर्ट केलेली आहेत. ओके, सायटोकायनिन रिव्हर्सेस ॲपिकल डॉमिनन्स. सायटोकायनिन हे ॲपिकल डॉमिनन्सच्या रिव्हर्स असतं, उलटं असतं. ॲपिकल डॉमिनन्स होऊ देत नाही, त्याची हाईट वाढू देत नाही. इट इंड्यूस RNA synthesis and formation of the interfascicular cambium. Okay, these are the roles. Okay, you have to write the role of the cytokinin, auxin, gibberellin. Okay, now we have to see the ethylene and ABA. Also ethylene आणि abscisic acid हे दोन आपण बघणार आहोत. त्याचे सुद्धा रोल तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या, लिहून ठेवा. दिस इज द होमवर्क फॉर यू. Write the role of the gibberellin, auxin, cytokinin, ethylene and abscisic acid. Okay, now the fourth hormone is the ethylene. It is only one hormone which is present in the gaseous form. Gaseous form मध्ये असणारा हार्मोन, gaseous growth regulator कोणता आहे, इथिलीन. Denny reported the ethylene is the effective in the fruit ripening. त्या डेनी यांनी काय सांगितलेलं आहे की इथिलीन हे फ्रूट रायपनिंगमध्ये इफेक्टिव्ह आहे, म्हणून इथिलीनला रायपनिंग हार्मोनसुद्धा म्हटलं जातं. इथिलीन ऑल्सो कॉल्ड द रायपनिंग हार्मोन बिकॉज इट इज इफेक्टिव्ह इट इज यूज्ड इन द फ्रूट रायपनिंग. फळांचं पिकणं जे असतं, झाडाला जे फळं पिकत असतात कशामुळं, इथिलीन ह्या गॅसियस हार्मोनमुळं.
हा गॅस जो असतो त्या प्लॅन्टपासून तयार होत असतो, त्या प्लॅन्टच्या भोवती असतो, त्यामुळं त्या झाडाला ती फळं पिकवू शकतात. ओके. गेन एस्टॅब्लिश्ड दॅट प्लॅन्ट नॅचरली सिंथसाइज इथिलीन. गेन यांनी काय सांगितलं होतं की प्लॅन्ट हे नॅचरली इथिलीन सिक्रीट करू शकतात, सिंथसाइज करू शकतात. क्रॉकर प्रपोज दॅट इथिलीन इज द प्लॅन्ट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द फ्रूट रायपनिंग. आता ह्याच्यामध्ये बघा इथिलीनमध्ये 3 वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. डेनी यांनी काय सांगितलेलं आहे की इथिलीन हा फ्रूट रायपनिंग हार्मोन आहे. ओके. गेन यांनी काय सांगितलं की इथिलीन जो आहे तो नॅचरली प्लॅन्टकडून सिंथसाइज होतं. तर क्रॉकर यांनी काय सांगितलेलं आहे की इथिलीन इज द प्लॅन्ट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द फ्रूट रायपनिंग. म्हणजे इथिलीन हा नॅचरल सिंथसाइज होणारा असा हार्मोन आहे की जो फ्रूट राईप करू शकतो. ओके. असं ह्या तिन्ही सायंटिस्टच्या ऑब्झर्वेशनच्या अंडर आपण सांगू शकतो. इट इज अ सिम्पल गॅसियस हायड्रोकार्बन विथ इसेन्शियल रोल इन द फ्रूट रायपनिंग. द मोस्ट वाईडली युज्ड कंपाऊंड ॲज द सोर्स ऑफ इथिलीन इज इथेफॉन. आपण इथिलीनच्या ऐवजी इथेफॉन यूज करत असतो फॉर द fruit ripening. It is synthesized in root, shoot, apical meristem and ripening fruit. ओके. आता याच्यामध्ये डू यू नो द इथेफॉन इज अ 2-chloroethyl phosphoric acid which releases ethylene after dissolving in water. आता इथिलीन म्हणजे काय, थोडक्यात इथ्रेट किंवा इथेफॉन म्हणजे काय असणार आहे, 2-chloroethyl phosphoric acid असतं की जे जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकतो, पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून इथिलीन हा गॅस रिलीज होतो. म्हणजे ॲक्च्युअल इथेफॉन इट इज नॉट अ गॅस, इट इज अ 2-chloroethyl phosphoric acid which releases the ethylene after the dissolving the water. हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे डू यू नो हे त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. तर फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड द ॲप्लिकेशन ऑफ द इथिलीन हे जर बघितलं म्हणजे रोल ऑफ द इथिलीन. ओके. द फर्स्ट याच्यामध्ये आपल्याला जे बघायचं आहे, अजून एक ह्याच्यामध्ये एक पॉईंट राहिला की इथिलीन जो आहे, गेनचं सांगितलं किंवा बाकीचे सायंटिस्टची नावं सांगितली. इथिलीन इज फॉर्म्ड इन ऑल पार्ट बट मोस्टली शूट अपेक्स ऑफ द सीडलिंग अँड रायपनिंग फ्रूट. रायपनिंग किंवा सीडलिंग झाडाच्या शेंड्याला हे इथिलीन फॉर्म होत असतं. अमायनो ॲसिड मिथिओनाइन ॲक्ट ॲज अ प्रिकर्सर ऑफ इथिलीन. इथिलीनचा प्रिकर्सर कोण आहे, अमायनो ॲसिड मिथिओनाइन हा इथिलीनचा प्रिकर्सर आहे. ॲप्लिकेशन ऑफ द ऑक्झिन इज टू रिप्रोड्यूस इथिलीन. सो इथिलीन इज सेकंडरी हार्मोन. ऑक्झिनचं ॲप्लिकेशन आहे, ऑक्झिनचं काम काय आहे तर इथिलीन प्रोड्यूस करणे, म्हणजे इथिलीन हा सेकंडरी हार्मोन आहे. हा एक पॉईंट तुम्हाला नीटला विचारला जाऊ शकतो, विच इज द सेकंडरी हार्मोन. इथिलीन इज सेकंडरी हार्मोन बिकॉज इट इज फॉर्म बाय द ऑक्झिन. इट इज द ॲप्लिकेशन ऑफ द ऑक्झिन. इफ द CO2 इन्क्रीजेस कॉन्सन्ट्रेशन, CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर इथिलीनचा इफेक्ट काय होतो, इनहिबिट होतो. जेव्हा CO2चं प्रमाण वाढेल तेव्हा इथिलीनचं काम कमी होत असतं. दिस इज द मेन फॅक्टर. ओके. इथिलीन आणि त्याच्या रोलमध्ये हे लक्षात ठेवा. तर नाऊ द रोल अँड ऑर ॲप्लिकेशन ऑफ इथिलीन. त्याच्यामध्ये द फर्स्ट रोल इज इट हेल्प इन द ब्रेकिंग द डॉर्मन्सी ऑफ सीड अँड बर्ड ऑफ द मेनी स्पेसीज. सीड डॉर्मन्सी ब्रेक करणे किंवा बर्ड ब्रेकिंग करणे किंवा मेनी स्पेसीजमध्ये हे हेल्पफुल असणार आहे. ओके. बर्ड तयार करण्यासाठी इथिलीन इज रिस्पॉन्सिबल आहे. इथिलीन इनहिबिट द इलॉंगेशन ऑफ द रूट. इथिलीन इनहिबिट द इलॉंगेशन ऑफ रूट अँड स्टेम इन द डायकॉट. रूट अँड स्टेमच्या याच्यामध्ये इलॉंगेशन इनहिबिट करत असतं, म्हणजे वाढू देत नाही. इनहिबिट करणे हे काम कोण करतं, इथिलीन. इथिलीन प्ले इम्पॉर्टंट रोल इन द कमर्शियल रायपनिंग ऑफ द फ्रूट. ओके. फ्रूटचं रायपनिंग करणे, फळं पिकवण्यासाठी इथिलीन हा हार्मोन यूज केला जातो. तर लक्षात ठेवा, रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळ पिकवणे. ओके.
It promotes senescence beside abscission of the organ like leaves and flower. लीव्ज आणि फ्लॉवरची गळती थांबवायचं काम इथिलीन करत असतं. द ग्रीन अँड अनराईप फ्रूट आर picked from field and sent to the desired place in CO2 rich medium which prevent ripening. Unripe fruit are then composed to ethylene which go to the fast ripening process. आता आपल्याला एवढं माहीत आहे की समजा आपण झाडावरची आंबे न पिकलेली म्हणजे कच्ची आंबे आपण जर काढली तर आपण असंच ठेवतो का? जर आपल्याला एका जागेहून दुसऱ्या जागी घेऊन जायचं असेल तर आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवतो. हवाबंद डबा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल अशा डब्यामध्ये आपण पॅक करतो का? तर CO2चं प्रमाण वाढलं तर इथिलीनचं काम कमी होतं म्हणजे इथिलीन इनहिबिट होतं. इफ द CO2 इन्क्रीजेस, CO2 लेवल इन्क्रीजेस, ॲट दॅट टाईम इथिलीन लेवल इज डिक्रीजेस. जर इथिलीन लेवल वाढली तर काय होणार आहे? ते फळं पिकणार आहे. जर फळं पिकवायची थांबवायची असतील तर CO2 गॅस त्याच्यामध्ये सोडला जातो म्हणजे CO2 गॅसमुळं फळं पिकली जात नाही. आणि जेव्हा ती हवाबंद डबा जेव्हा आपण ओपन करतो त्यातला CO2 गॅस रिमूव्ह झाला तर आपोआप त्या प्लॅन्टपासून आलेली जी फ्रूट आहेत नंतर ती पिकायला सुरुवात होतात. जोपर्यंत तो डबा उघडत नाही तोपर्यंत ते पिकू शकत नाही म्हणजे हवाबंद डब्यामध्ये ते फ्रूट पिकत नाही. जेव्हा तो ओपन होतो तेव्हाच ते पिकलेले असतात. हवा पण लागायला पाहिजे, CO2चं प्रमाण कमी पाहिजे. CO2चं प्रमाण जास्त असेल तर फळं पिकत नाही कारण इफ द CO2 increases it inhibit the synthesis of the ethylene. Okay, this is the ethylene. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून डिग्रीनिंग म्हणजे काय जे तुम्हाला आता सांगितलं मी. इट इज अ प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ग्रीन पिगमेंट इन फ्रूट युजली बाय द अप्लाइंग द इथिलीन. दिस मेथड इज कॉल्ड द ट्रिकल डिग्रीनिंग. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन ऑफ द डिग्रीनिंग. आता डिग्रीनिंग म्हणजे काय? कंपोजिशन ऑफ द ग्रीन पिगमेंट. झाडावर काय होत असतात? फळं लागतात. ती फळं हिरव्या कलरचे असतात. सुरुवातीला जेव्हा आंबा लागतो तो हिरव्या कलरमध्ये असतो बरोबर. हळूहळू ते काय होत असतं? पिवळ्या कलरमध्ये होऊ लागतं. म्हणजे तिथं काय होतं? देर इज अ डिकम्पोजिशन ऑफ द ग्रीन पिगमेंट. ग्रीन पिगमेंटचं डिकम्पोजिशन होतं अँड फॉर्म द येलोइश फ्रूट. ओके, मग हे जे काही ग्रीन पिगमेंट नाहीसं व्हायची जी प्रोसेस आहे हे कशामुळे होते? तर इथिलीन अप्लाय होतो. तर इथिलीन कुठून येणार? झाडावर असेल तर इथिलीन आपोआप काय होणार आहे? तिथं त्याच्यावर अप्लाय होतो आणि त्यामुळं तो जो काही फ्रूट आहे तो पिकायला सुरुवात होते आणि त्या फ्रूटची जी काही स्किन असेल, जी काही त्याच्यावरची साल असेल ती पिवळी पडायला लागते म्हणजे पिकायला सुरू होतं. यालाच म्हटलं तर डिग्रीनिंग. ओके, ग्रीन कलर नाहीसं होणे, नाहीसं होणे, डिसअपियर होणे म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ द ग्रीन पिगमेंट ह्याची सुरुवात होते म्हणून त्याला डिग्रीनिंग असं म्हटलेलं आहे. ओके, इथिलीन इनहिबिट फ्लॉवरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट एक्सेप्ट पायनॅपल. इथिलीन हे फ्लॉवरिंग काय करत असतं? मोस्टली इनहिबिट करतं. पायनॅपलमध्ये होतं पण जेव्हा फळं लागतात तेव्हा त्याला त्या फळापासून फूल तयार होत नाही. फुलापासून फळं तयार होतात पण फळापासून फूल तयार होत नाही. इट इनहिबिट फ्लॉवरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट. ओके, नाव द लास्ट हार्मोन इज द अब्सेसिक ॲसिड. आता अब्सेसिक ॲसिड जर त्याला शॉर्ट फॉर्म आहे ABA, कॅपिटल ABA, अब्सेसिक ॲसिड. इट इज अ नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. इनहिबिटिंग हार्मोन आहे. बाकीचे जे बघितले आपण पहिले 3 ऑक्झिन, जिबर्लिन, सायटोकायनिन हे ग्रोथ हार्मोन आहेत, ग्रोथ प्रमोटर आहेत. इथिलीन काय आहे? गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर आहे किंवा ग्रोथ हार्मोन आहे पण तो रायपनिंग हार्मोन किंवा सेकंडरी हार्मोन आहे. ओके, आणि अब्सेसिक ॲसिड हा काय आहे? ग्रोथ इनहिबिटर आहे. ग्रोथ इनहिबिट करणारा, वाढ होऊ नये म्हणून थांबवणारा हा हार्मोन आहे. इट इज अ नॅचरली ऑकरिंग growth inhibitor. It play important role in the abscission and dormancy. ओके, पानगळणे किंवा डॉर्मन्सीसाठी हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. कॉन्स अँड ॲडिकॉट ऑब्झर्व दॅट द शेडिंग ऑफ द कॉटन बॉल्स वॉज ड्यू टू द केमिकल सबस्टन्स अब्सेसिन फर्स्ट अँड सेकंड.
कॉर्न आणि ॲडिकॉट या शास्त्रज्ञाने कॉटन बॉलचं शेडिंग होताना बघितलं. कशामुळं? तर केमिकल सबस्टन्स अपसेसिन 1 and 2 वेरिंग आयसोलेटेड अ सबस्टन्स फ्रॉम द बड ऑफ द एसर दॅट कॅन इंड्यूस बड डॉर्मन्सी अँड नेम्ड इट डॉर्मिन. वेरिंग यांनी त्या बर्ड्समधून एक सबस्टन्स आयसोलेट केला आणि त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की हे याच्यामध्ये काय आहे, बर्ड डॉर्मन्सी इंड्यूस केलेली आहे आणि त्याला त्यांनी डॉर्मिन असं नाव दिलं. ओके. आणि ॲसर आणि डॉर्मिन ह्या दोन्हीच्या नावावरून अपसेसिक ॲसिड हे नाव त्यांना कॉमन नाव देण्यात आलं. इट इज अ सिंथसाइज्ड इन लिव्ज, फ्रूट, रूट, सीड एक्सेट्रा. केमिकली ABA म्हणजे काय, अपसेसिक ॲसिड इज अ 15 कार्बन 6 क्वार्टर पिनॉइड. हा काय आहे, केमिकल आहे. केमिकली इट इज अ 15 कार्बन 6 क्वार्टर पिनॉइड अँड इज सिंथसाइज्ड फ्रॉम मेव्हॅलोनिक ॲसिड. मेव्हॅलोनिक ॲसिडपासून तयार झालेला ABA हा काय आहे, ग्रोथ इनहिबिटर हार्मोन आहे. देअर आर अ फिजिओलॉजिकल इफेक्ट किंवा रोल ऑफ द ABA. ओके. आता अजून याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अपसेसिक ॲसिड किंवा कधी तयार होतं, इन द स्ट्रेस म्हणजे कधी, ड्युरिंग ड्रॉट किंवा अनफेवरेबल कंडिशन जेव्हा असेल तेव्हा अपसेसिक ॲसिड ABA हा हार्मोन तयार होतो. त्यामुळे त्याला स्ट्रेस हार्मोनसुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड द स्ट्रेस हार्मोन बिकॉज इट इज प्रोड्युस्ड इन द ड्रॉट. ड्रॉट म्हणजे दुष्काळाच्या वेळी किंवा अनफेवरेबल कंडिशन जेव्हा असेल तेव्हा हा हार्मोन सिक्रीट होतो. का? तर ट्रान्सपिरेशन जास्त होऊ नये. ट्रान्सपिरेशन टाळण्यासाठी हा हार्मोन मदत करतो, म्हणून त्याला अँटी ट्रान्सपिरंट असं म्हटलं जातं. का म्हटलेलं आहे अँटी ट्रान्सपिरंट? ट्रान्सपिरंट म्हणजे ट्रान्सपिरेशन घडवणारा. ट्रान्सपिरेशन घडवू देत नसेल तर त्याला म्हटलं जातं अँटी ट्रान्सपरंट. ओके. इट इज अ अँटी जिबरलिन हार्मोन बिकॉज इट इनहिबिट ग्रोथ विच इज स्टिम्युलेटेड बाय द जिबरलिन. जिबरलिनच्या उलटं काम ABAचं आहे. आलं का लक्षात? जिबरलिनचं काम काय आहे, ग्रोथ करणे. तर अपसेसिक ॲसिडचं काम काय आहे, ग्रोथ इनहिबिट करणे. म्हणून याला अँटी जिबरलिन हार्मोन म्हटलं जातं. अपसेसिक ॲसिडला नावं बघा किती आहेत. अपसेसिक ॲसिड किंवा ABA किंवा ज्याला दुसरं म्हटलं तर स्ट्रेस हार्मोन किंवा अँटी जिबरलिन हार्मोन किंवा अजून काय म्हटलं जातं, अँटी ट्रान्सपिरंट. ओके. दीज आर द नेम्स फॉर द ABA. ओके. इट्स ॲक्शन इज नॉन पोलर ॲक्शन असणार आहे. इट इंटरॅक्ट विथ अदर ग्रोथ हार्मोन विच कॉज इट्स इफेक्ट. द रोल इज द इट इन्फ्लुएन्स अपसेशन अँड डॉर्मन्सी अपसेशन इन्फ्लुएन्स करत असतं. इट इज अँटी जिबरलिन हार्मोन ॲज इट इनहिबिट द ग्रोथ स्टिम्युलेटेड बाय द जिबरलिन. ओके. इट इज अ स्ट्रेस हार्मोन. ओके. ABA induces dormancy in seed, bud and tubers. It acts as a growth inhibitor and it retards the growth. It plays important role in the closing of the stomata to check the transpiration. So it is called the anti-transpirant. It promotes senescence by inducing loss of the chlorophyll and thereby decrease the rate of the photosynthesis. हे काय करत असतं, सेनेस पानगळती करतं. का? तर लॉस ऑफ क्लोरोफिल कमी पडलं तर पानगळती होते आणि त्यामुळं फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्याचा रेट काय होतो, कमी होतो. ह्या टाईपमध्ये याचा रोल आहे. इट प्रमोट द ऑब्सेशन ऑफ द लीव्ज अँड इंड्यूस द डॉर्मन्सी इन द मेनी प्लांट. इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन द बर्ड. ओके. इट ॲक्सेलरेट द सेनेसन्स ऑफ द लीव्ज, फ्लॉवर अँड फ्रूट. इट इनहिबिट and delay cell division and elongation. Okay. ABA could cause efflux of the K plus ion from the guard cell and result in the closure of स्टोमॅटा क्लोज करणे. कधी स्टोमॅटा क्लोज होणार, जेव्हा ट्रान्सपिरेशन बंद पडतं. म्हणजे ट्रान्सपिरेशन बंद पडणे असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, अँटी ट्रान्सपिरंट. ओके. इट ॲक्ट ॲज अ स्ट्रेस हार्मोन बाय द इंड्युसिंग द प्लांट टू बिअर द ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशनमध्ये हा हार्मोन स्ट्रेस हार्मोन म्हणून ॲक्ट होतो. इट इनहिबिट फ्लॉवरिंग इन अ लॉंग डे प्लांट बट स्टिम्युलेट फ्लॉवरिंग इन द शॉर्ट डे प्लांट.
ओके. आता हा जो टॉपिक आहे ह्या टॉपिकमध्ये हे 5 हार्मोन तुम्हाला स्टडीला आहेत, बाकी पॉईंट तुम्हाला स्टडीला नाहीत. ओके. मग त्यामुळं तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये 4 टॉपिक आहे. 4 टॉपिकमधले पहिले 2 टॉपिक पूर्ण आहेत आणि तिसरा आणि चौथा थोडा थोडा आहे. त्यामुळं हे 4 टॉपिकमधले डिलीटेड सिलेबस बघून तुम्ही स्टडी करा. डिलीटेड सिलेबस जो तुम्हाला PDF दिलेलं आहे ते पॉईंट नसणार आहे. जरी मी तिसऱ्या टॉपिकमधले पॉईंट शिकवले असतील तर ते पॉईंट कट ऑफ करा आणि जेवढं सिलेबसमध्ये आहे तेवढेच पॉईंट स्टडी करा आणि पहिल्या 4 टॉपिकची स्टडी करून डिलीटेड सिलेबस बघून स्टडी करा आणि त्याच्यावर तुमची युनिट टेस्ट फर्स्ट होईल. ओके. थँक्यू.